नाले सफाईचे काम सरासरी 60% झाले. 31 मे पर्यंत काम पूर्ण करणार. महापालिका आयुक्त सौरभराव यांचे प्रतिपादन. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशिरा सुरू झाले असले तरी आता ते सरासरी 60% झाले आहे. हे काम वेगाने सुरू असून 31 मे पर्यंत सगळे काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केला आहे. दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्तराव यांनी दिली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्तराव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याचा कामाचा आढावा घेतला. रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यांवर जाळ्या बसवाव्यात. त्यात साचणारा कचरा नियमितपणे उचलला जावा, म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल. त्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश आयुक्तराव यांनी दिले आहे. नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक यांची मदत घ्यावी, असेही आयुक्तराव यांनी सांगितले. त्यानंतर उथळसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नालेसफाईचे काम आयुक्तांनी पाहिले. वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला, थिराणी नाला, वागळे इस्टेटीमधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला, नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतचा नाला, परबवाडी येथील नाला येथे आयुक्तराव यांनी पाहणी केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवारी सकाळी झाली विशेष सर्वकष स्वच्छता मोहीम. प्रत्येक प्रभाग समितीसाठी समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्तांवर दिली होती जबाबदारी. आयुक्त सौरभराव यांनी कळवा येथे केली पाहणी. महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, यासाठी शुक्रवारी सकाळी संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात एकाच वेळी विशेष सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत महापालिका आयुक्त सौरभराव यांनी कळवा येथे सहभाग घेतला. कळवा येथील 90 फुटी रस्ता येथे सुरू असलेल्या स्वच्छतेची आयुक्तांनी पाहणी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आदी अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. त्यानंतर आयुक्तराव यांनी खारेगाव येथील तलावाची पाहणी केली. तेथे असलेल्या नागरिकांची संवाद साधून शौचालय स्वच्छता याबद्दल त्यांची मते जाणून घेतली. या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्यावर होती.
तर सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आले होते। त्यानुसार वागळे इस्टेटसाठी अनघा कदम, वर्तकनगरसाठी वर्षा दीक्षित, कोपरी नौपाडासाठी शंकर पाटोळे, माजिवडा मानपाडासाठी दिनेश तायडे, कळव्यासाठी उमेश बिरारी, उथळसरसाठी जीजी गोदेपुरे, लोकमान्य सावरकर नगरसाठी महादेव रोडगे, मुंब्र्यासाठी मनीष जोशी आणि हा रस्ता पुढे महामार्गाला जोडणार जाणार आहे। त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नागरिकांनी या भागात कचरा पडणार नाही यासाठी सतर्क राहावे। महापालिकेचे कर्मचारी त्यांचे काम करतीलच, पण कचरा टाळण्याच्या नवीन जागा तयार होणार नाहीत याची दक्षता स्थानिकांनीही घ्यावी, असे आवाहन या प्रसंगी आयुक्तराव यांनी नागरिकांना केले। डेब्रिज डम्पिंगला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर 24 तास गस्ती पथके तैनात करण्याचा निर्णय। कांदळवन क्षेत्र पाणथळ जागेच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आयुक्तराव यांनी घेतला आढावा। कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे। त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कांदळवनावरील कोणत्याही स्वरूपाच्या डेब्रिजची भरणी होणार नाही यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी दक्षता घ्यावी। तसेच ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर तातडीने रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावे। डेब्रिज घेऊन येणाऱ्या डंपरमधून ठाणे महापालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डम्पिंगचा परवाना असेल तरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी ठाणे महापालिकेवर असलेली जबाबदारी आणि त्या संदर्भात पालिकेची कार्यवाही यांची माहिती या बैठकीत दिली। कांदळवनाच्या बाबतीत कळवा, दिवा, मुंब्रा, नौपाडा या प्रभाग समित्यांवर विशेष जबाबदारी आहे। सर्वप्रथम CRZ हद्दीपासून 50 मीटरच्या बफर झोनचे तात्काळ सीमांकन करण्यात यावे, जेणेकरून कांदळवनाचे नेमके क्षेत्र निश्चित होऊन सहाय्यक आयुक्त यांना कार्यवाही करणे शक्य होईल, असे आयुक्तराव यांनी स्पष्ट केले। ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनाच्या क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाची भरणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्यांच्या CRZ हद्दीचे सीमांकनाचे मोजमाप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने तात्काळ करण्यात यावे, असे निर्देश राव यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले आहेत। त्यांच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजमाप होईपर्यंत शहर विकास विभागाने ढोबळमानाने मोजणी करून त्या जागांवर भराव टाकला जाऊ नये असे फलक तात्काळ लावण्यात यावेत, असेही राव यांनी स्पष्ट केले। आनंदनगर चेकनाका, मुलुंड चेकनाका आदी ठिकाणी तातडीने 24 तासांसाठी 3 पाळ्यांमध्ये गस्ती पथके तैनात करण्यात यावीत। या गस्ती पथकातील कर्मचारी वेळोवेळी बदलते ठेवावेत। या गस्ती पथकांच्या माध्यमातून ठाण्यात येणारे डेब्रिज रोखले जावे, असेही राव यांनी सांगितले। टप्प्याटप्प्याने ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर अशा पद्धतीने गस्ती पथके तैनात केली जाणार आहेत। खारेगाव टोलनाक्या लगत कांदळवनावर सुरू असलेल्या भरावाबाबत तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या कांदळवन परिसराकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा अडवल्या जाव्यात, अशा सूचना राव यांनी केल्या। तिथे साठलेल्या भरावाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित काम करावे, असेही राव म्हणाले। प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार, IMDने दिला नवा अलर्ट। तर कोकण, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे। या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे। दरम्यान या पावसाची तीव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून चक्रीवादळाची निर्मिती होत आहे। चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या 2 ते 3 दिवसात या वादळाचा काही प्रमाणात तडाखा हा राज्याला देखील बसू शकतो। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे। या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। कोकण, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। राज्यासह देशात सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे। कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे, तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे। पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे।
या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.